नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही आज चाललेलो आहे ठाण्याला पाच पकाडीचं जे आपलं तुळजाभवानीचं मंदिर आहे मिनी तुळजापूर, तर तिकडे जाणार आहोत. तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहे, तर सोबत तुम्हाला सुद्धा आज तुळजाभवानीचं दर्शन दाखवणार आहोत. तर आपण आज कसं जाणार आहे काय सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ आधी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तोपर्यंत लेट्स गो. आता आम्ही बदलापूरवरून ट्रेन पकडलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहे ठाण्याला आणि मस्तपैकी ठाण्याला उतरणार आहे. दिशांक असल्यामुळे आम्ही फर्स्ट क्लासने चाललेलो आहोत आणि ही पोरगी पण आहे ना, त्याच्यामुळे त्रास नको ना मुलांना, त्याच्यामुळे तर आम्ही आता मस्तपैकी ट्रेनचा प्रवास करत जाणार आहोत ठाण्याला. तर इकडे आम्ही ठाणा स्टेशनला उतरलो आणि मला खूप छान वाटलं, कारण खूप दिवसानंतर मी आली होती. कारण माझं माहेर ठाणे आहे आणि सगळे कॉलेजचे शाळेचे दिवस सगळे आठवले. आणि किती छान दिसतंय ना आमचं ठाणे, कारण मी ठाण्याची म्हटल्यानंतर मी आमचं ठाणेच बोलणार की नाही. तर इकडे फ्लायओव्हरवरून नंतर खाली आल्यानंतर आपल्याला इकडून ऑटोनी जायचे आहे. स्कायवॉकच्या खालून आपल्याला इकडे ऑटो मिळतात. शिवाय शेअरिंग ऑटोनीसुद्धा आपण तुळजाभवानीच्या मंदिरात जाऊ शकतो, पण ते आपल्याला गावदेवीच्या इथून ऑटो पकडावी लागते त्या साईडला जाण्यासाठी, पाच पकाडी साईडला वगैरे. तर इकडे आम्ही बघा ऑटो पकडलेली आहे आणि मीटरप्रमाणे आम्हाला तिकडे जाण्यासाठी 60 रुपये लागले. कारण थोडंसं ट्रॅफिकसुद्धा ठाण्यामध्ये थोडंसं आहे आणि शिवाय पावसाचे दिवससुद्धा होते ना त्याच्यामुळे. आणि किती सुंदर दिसते ना आमचं ठाणे. तर जाताना म्हटलं की थोडंसं तुम्हालासुद्धा दाखवते की कसा आजूबाजूचा परिसर आहे. आणि जाण्यासाठी आपल्याला इतका वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटामध्ये आपण पाच पकाडीला पोहोचून जातो. तर आता आपण पाच पकाडी मंदिराच्या इकडे पोचलेलो आहोत आणि मंदिराजवळ आल्यानंतर बाहेरच आपल्याला इकडे फूल वगैरे घेण्यासाठी, ओटी वगैरे घेण्यासाठी काही स्टॉल आहे. आणि मंदिर इतकं सुंदर दिसत होतं ना, कारण थोडंसं पाऊससुद्धा पडून गेलं होतं आणि ऊनसुद्धा होतं. आणि आतमध्ये सुद्धा इतकं प्रसन्न वाटत होतं ना आणि खूप छान वाटत होतं. आणि देवीचं रूप बघून तर खूप मस्तच वाटत होतं. सेम टू सेम तुळजापूरचे तर तुळजाभवानी सेम, तर हे मिनी तुळजापूर म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आणि हे जे मंदिर जे बांधण्यात आलेलं आहे हे एक दगडी मंदिर आहे. शिवाय ह्या जागेवरती पहिलं छोटं तुळजाभवानीचं मंदिर होतं, त्याचंच एक नवीन मंदिर हे बनवण्यामध्ये आलेलं आहे. आणि याचं आहे ना ओपनिंग हे अक्षय तृतीयेला करण्यात आलेलं आहे. आणि आतमध्ये बसल्यानंतर इतकं सुरेख वाटतं आणि खूप असं मन प्रसन्न झालं होतं. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे म्हणजे आम्ही 4च्या सुमारास गेलो होतो, त्याच्यामुळे कसं आम्हाला गर्दी मिळाली नाही. आणि मंदिराचं टायमिंग सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत आहे. 12च्या नंतर हे मंदिर बंद होतं आणि संध्याकाळी 4 ते 9 आहे. तर ह्या वेळेतच आपण इकडे दर्शनासाठी येऊ शकतो, बाकीच्या मधल्या वेळेस हे मंदिर बंद असतं. हे बघा इकडे शूटिंग चालू आहे, शूटिंगची माणसं इकडे उभी आहेत, त्यांचं काही चालू होतं इकडे. आमचं आपलं मध्ये मध्ये फोटो सेशन चालू होतं, तर थोडं डिस्टर्ब त्यांना होत होतं. पण आम्हालासुद्धा इथे फोटो काढायचे होते की नाही, कारण मंदिरच इतकं सुंदर आहे ना की तो आपला मोह आवरला जात नाही. आणि हे दिव्यांसाठी दिवे ठेवण्यासाठी जे केलेलं आहे ते सुद्धा एकदम मस्त आहे. आणि अगदी दगडी बांधकाम, एकदम काळा दगड आहे, त्याच्यामध्ये खूप सुंदर असं दिसतं.
तर आम्ही मस्तपैकी ठाण्याला गेलो होतो. आपले जे तुळजा भवानीचं दर्शनसुद्धा घेतलं. दर्शन आमचं खूप व्यवस्थित झालं आणि मुलंसुद्धा खूप खुश झाली. तर ते ते जे मंदिर आहे ते त्याच्या आधी तिकडे एक छोटंसं मंदिर होतं, त्याचं हे नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि याचं अक्षय तृतीयाला ओपनिंग झालं होतं. तर याचेसुद्धा मी बरेचसे व्हिडिओ आले होते मला, म्हणजे बघितले होते मी इन्स्टाला वगैरे. तर म्हटलं आपणसुद्धा भेट देऊ आणि मिनी तुळजापूर म्हणून ओळखलं जातं. तर म्हटलं की आपणसुद्धा भेट देऊ आणि छानपैकी दर्शन घेऊ आणि याचं काहीतरी वेगळंच चालू झालेलं आहे. आणि तिकडे शूटिंग चालू होतं, त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला व्यवस्थित असं तिथे व्यवस्थित फिरता नाही आलं. तर म्हटलं ठीक आहे, त्यांनासुद्धा काही तिकडे शूट करायचं तर करू घे. तर आमचं काय दर्शन तर झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही मग मुलांना म्हटलं की काय दाखवा, माझ्या दिशाला तर एवढं ठाण्यातलं माहीत नाही, माझं बॉर्न तर ठाण्यामधलंच होतं. तर म्हटलं की चला उपवनलासुद्धा जाऊ, तिकडेसुद्धा ते लायटिंगचं नवीन नवीन काय काय केलेलं आहे. तर ते सुद्धा आम्ही शूट केलेलं. तर याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहे. तर तुम्हाला हा जो आपला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटू. बाय.